आपण पाहायला गेलं तर नक्कीच फॉर्म मध्ये आहे नरेश गोवलकर, दुसऱ्या बाजूला सुमित हळदणकर आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येतोय, मॅचला होते सुरुवात. तर गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये सौरभ पवार याला आमंत्रित केले. स्ट्रायकिंग एंड वरती सुमित, पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने, माफ करा राऊंड द विकेट. पहिला बॉल हवेत, परंतु तिथे फिल्डर होता त्याच्या थोडासा पुढे हा टप्पा पडला बॉल आणि त्यानंतर वन बाउन्स चेंडूला थांबवलं. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती येथे यष्ट्यांजवळ कोणताही खेळाडू नव्हता म्हणून थोडासा निराश आहे आणि बॅकअप देखील नव्हतं. रनआउटचा चान्स होता जरूर, फिल्डिंग चांगली झाली होती परंतु तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सिंगल चोरून काढले. एक सिंगलने संघाचं खातं खुलले. धावसंख्या स्कोर कार्डवरती 1. गॅलेक्सी 11 जयगड या संघाची. सौरभ पवार खूप चांगला गोलंदाज, पहिल्या षटकामध्ये आमंत्रित केलंय या सौरभला. यावेळेला नरेश दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून पहा दूर गोलंदाजी केली जाते. त्यांना ठाऊक आहे नरेशकडे कोणती क्षमता आहे, नरेश कशा पद्धतीने चेंडू टोलवू शकतो आणि त्याचमुळे थोडीशी शरीरापासून दूर गोलंदाजी आणि नक्कीच ही कमी खर्चिक गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा तसाच चेंडू, मागच्या चेंडूचं नक्कीच पुन्हा एकदा तसंच उदाहरण दाखवलं मैदानावरती. मागच्या चेंडूचा रिप्ले, ऍक्शन रिप्ले, तसाच चेंडू फेकला, पुन्हा एकदा डॉट बॉल आला. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती सौरभ पवारची. नक्कीच पहिला बॉल त्यावरती सिंगल, त्यानंतर नरेशचे हे 2 बॉल निर्धाव पाहायला मिळालेत नरेशच्या विरुद्ध. सौरभ पवार यासाठी पहिल्या षटकामध्ये आमंत्रित केले कॅप्टनने आणि तो विश्वास दाखवला, तो विश्वास पूर्णपणे सार्थ करून दाखवतोय. पुन्हा एकदा सेम बॉल, परंतु हा थोडासा बाहेर. पंच इशारा करतायत येस इट इज अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन येथे तर ऍड होईल, परंतु मागचे 2 बॉल त्याच धाटणीचे फेकले होते आणि त्यानंतर आता हा बॉल येथे वाईट बॉल पाहायला मिळतोय. याच दरम्यान माननीय श्री पापाजी भोळे सर येथे उपस्थित आहेत. आपलं देखील खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या मॅचच्या दिशेने 2 बॉल डॉट आल्यानंतर वाईट बॉल. पुन्हा एकदा बॉलर तयार, वेगवान बॉल, टप्पा पडल्यानंतर वेगाने ट्रॅव्हल झाला. काही वेगळा फटका सजवण्याचा प्रयत्न तर झाला नरेशचा, परंतु हा फटका तर फसलाय आणि पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिलं षटक, या पहिल्या षटकामध्ये रन येत नाहीये. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये वेगळा काही फटका सजवायचा होता, परंतु जी गती आहे त्या गती विरुद्ध येते फटका तर फसतोय नरेशचा. पुन्हा एकदा पहा फुटवर्क पाहायला मिळत नाहीये येथे. बाईकच्या स्वरूपामध्ये रन तर आलाय जरूर, परंतु येथून जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि जितका वेग आहे त्या वेगाच्या विरुद्ध रन देखील येत नाही आहेत. थोडीशी चर्चा केली गेली की काय होतंय येथे, मात्र नक्कीच नरेश कडून, नरेशचं आपण पाहिलं गेलं तर आतापर्यंत तब्बल 4 चेंडू फेस केलेत, रन आले नाही आहेत नरेश कडून. नरेश थोडासा शांत पाहायला मिळतोय, परंतु क्षमता याच्याकडे भरपूर आहे. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर उसळी कमी घेतली चेंडूने आणि नक्कीच येथे पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, काय षटक फेकलंय. पहिल्या षटकामध्ये आमंत्रित केलं होतं सौरभला आणि नक्कीच या सौरभने कमाल करून दाखवले. 2 रन खर्च केले, एक बाईच्या स्वरूपामध्ये रन आला, म्हणजेच पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 रन येथे खर्च झाली आहेत. कमाल गोलंदाजी सौरभ पवार, नक्कीच यासाठी विश्वास दाखवला होता. पहिल्या षटकामध्ये आमंत्रित केलं, इथून विकेटच्या शोधामध्ये होता जरूर, विकेट तर नाही मिळाले परंतु समोरच्या संघाला रोखून धरले. पहिले षटक, या पहिल्या षटकामध्ये रन आले नाही आहेत. आता फलंदाज कुठे ना कुठे मोठ्या फटक्याच्या किंवा चौकार येथे शोधामध्ये असेल, कारण येथून रन बनवायचे आहेत, येथून मोठं टार्गेट निर्माण करायचं आहे. कारण समोरचा संघ TWJ गुहागर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच मागच्या ओव्हरचा ऍक्शन रिप्ले आपल्या समोर. पहिला बॉल त्यावरती सिंगल, त्यानंतर पुन्हा पहा कधी बाहेरच्या दिशेला कधी आतल्या दिशेला चेंडू वळवतो. वाईट बॉल होता जरूर, नक्कीच जखडवून ठेवलं होतं नरेशला. खूप चांगली गोलंदाजी, सफल होत होता. त्यानंतर नक्कीच त्याने पाहिलं आणि नक्कीच आपल्या क्रीजचा वापर करत गोलंदाजी आणि डॉट बॉल पाहायला मिळाले. फारच कमी रन खर्च केल्या, 3 पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक आकाश सकपाळ गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती आता सुमित, पहिला बॉल फेस केला, त्यावरती सिंगल आली, त्यानंतर स्ट्राईक मिळाली नाही. आता दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय सुमित ऑन स्ट्राईक. यावेळेला आडव्या बॅटने खेळलेला हा फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, डीप मध्ये फिल्डर आहे, पकडेल, थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल मिळते.
यावेळेला मात्र चुकीचा थ्रो, याच दरम्यान जिथे सिंगल होती तिथे दुहेरी धाव करण्यात आले. पहिल्या षटकामध्ये रन तर कमी आले आहेत, परंतु एक एक रन क्रिकेटमध्ये फार मोलाची असते, महत्त्वाची असते. काल देखील आपण ही स्पर्धा पाहिली, कालच्या सामन्यात देखील आपण पाहिलं एक एक रन फार महत्त्वाचे आहे. मॅजिक ओव्हर होती, मॅजिक ओव्हरमध्ये नक्कीच एक रन आला नाही, त्यामुळे 5 मायनस झाले. यावेळेला वेगवान बॉल, पंचांकडे अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, लेग बिफोर विकेटचा शिकार येथे केलाय. नक्कीच फलंदाज सुमितला माघारी पाठवलंय. चांगली गोलंदाजी आकाश सप्पाळची आणि येथे मात्र विकेट येते. दुसऱ्या चेंडूवरती सुमित हळदणकर बॅक टू द पॅव्हिलियन. खूप चांगली गोलंदाजी पहा, राऊंड द विकेट आणि अगदी अचूक निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट आले, पहिला धक्का बसलाय येथे गॅलेक्सी 11 जयगड या संघाला. धक्का क्रमांक 1, सुमित हळदणकर माघारी परतल्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करण्यासाठी. अरफान नाकवा बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. एक आक्रमक फलंदाज अरफान, नक्कीच आपण पाहिले मागच्या 2 सीझनमध्ये देखील या खेळाडूची बॅटिंग चालली होती. त्याची आवडती स्पर्धा आहे. इथे देखील अशीच बॅटिंग पाहायला मिळेल का हे पाहायचं आहे अरफान नाकवाकडून. खूप चांगला फलंदाज. दुसऱ्या बाजूला नरेश कुठे ना कुठे झगडतोय मैदानावरती. त्याच्या खात्यामध्ये अजूनही एकही रन नाही आहे. 0 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू त्याने फेस केलेत. दुसऱ्या बाजूला अरफान आलाय. टीमची धावसंख्या 5, 5 वर 1. गॅलेक्सी 11 जयगड हा संघ. आकाश सकपाळ याला मिळाले विकेट मागच्या बॉलवरती. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, फिल्डर तर नाही आहे. बॉल चाललाय डीप पॉइंट कडे. 1 रन कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल आणि नक्कीच या चेंडूवरती 2 धावा प्राप्त करण्यात येतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन मिळत आहेत या बॉलवरती. अरफान नाकवा याची आपण चर्चा करत होतो. नक्कीच हा एक मोठा खेळाडू आहे, पावसला बिलॉंग करतो अरफान आणि नक्कीच आपल्या पावस टीमसाठी देखील खूप चांगली भूमिका त्याने सातत्याने आपल्या टीमसाठी बजावली आहे. यावेळेला शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु येथे वेगाच्या समोर पुल तर झाला नाहीये. वन बाउंडचा इशारा जरूर दिलाय, परंतु येथे हा डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या देखील ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेलं तर कोणताही मोठा फटका आला नाहीये. पहिल्या षटकामध्ये देखील दमखम दाखवला आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील गोलंदाज दमखम दाखवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. फलंदाज करतायत काय असा प्रश्न पडला असेल गॅलेक्सी 11 जयगडला, परंतु तितके चांगले समोर गोलंदाज आहेत. TWJ गुहागर संघ तगडे गोलंदाज या मैदानावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आकाश खूप चांगली गोलंदाजी, एक विकेट मिळवली आणि कोणताही मोठा फटका अजूनही खर्च केला नाहीये. यावेळेला मात्र येथे डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रन जरूर मिळेल. प्रयत्न केला होता विकेट किपरने, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल डिक्लेअर बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव. 2 षटकं संपुष्टात आलेत, रन आले नाही आहेत. थोडासा संकटामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय येथून गॅलेक्सी 11 जयगड हा संघ, परंतु कष्ट करावे लागतील. येथे आत्मविश्वास आणावा लागेल. आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी की तुम्हाला पायथ्यावरून शिखरापर्यंत पोहोचवेल, परंतु हाच आत्मविश्वास जर वाढला, अति आत्मविश्वास झाला तर शिखरावरून पायथ्यावर येण्यास जास्त वेळ लागणार नाहीये. म्हणून येथे फलंदाजांना आत्मविश्वासाने पुन्हा एकदा बॅटिंग करावी लागेल. नरेशकडे क्षमता आहे, नरेशकडे ताकद आहे, त्या क्षमतेला पुन्हा एकदा आणावं लागेल आणि येथून चांगला खेळ आपल्या टीमसाठी करायचा आहे हे दाखवून द्यावं लागेल. 2 षटकं संपलेत. 2 षटकांच्या अखेरीस 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 वर 1 गॅलेक्सी 11 जयगड. तिसरं षटक पाहूया कोणता गोलंदाज येथे आमंत्रित केला जातोय, परंतु या षटकामध्ये प्रयत्न केले, मोठे फटके आले तर कमबॅक बॅटिंग करणाऱ्या टीमचं नक्कीच पाहायला मिळेल आणि तेच तर गरजेचं आहे. येथून रन बनवायचेत. या षटकामध्ये कमीत कमी 2 मोठे फटके जरी खेचले कमबॅक होईल. तिसरं षटक संपेल, मग चौथं षटक येईल जे की मॅजिक ओव्हर असेल, ज्यामध्ये तुम्ही 16 रन बनवल्यात तर +5 तुम्हाला बोनस दिला जाईल आणि जर नाही बनवल्यात तिथे 5 मायनस देखील होतील, हे देखील लक्षात घ्यायचे. तर नरेश आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळालाय. नक्कीच मागच्या ओव्हरमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून रन तर आले नाही आहेत. पाहूया आता कसे रन बनवतोय नरेश. बॉलर तयार, प्रथमेश यावेळेला समोर. आता मात्र नक्कीच प्रॉपर मिडल जरूर झाला नाहीये, परंतु रन आलेत बॅटमधून. 1 रन आपल्या खात्यामध्ये जोडला जाईल नरेशच्या आणि नक्कीच टीमच्या देखील धावसंख्या स्कोर कार्डवरती पोहोचले 9 रनवर.
गॅलेक्सी 11 जयगड पहिल्या काही षटकांमध्ये शांत तर दिसतोय, परंतु शांत राहून चालणार नाहीये. इथून आक्रमण करावं लागेल फलंदाजांना. अरफान प्रयत्न तर केला मोठा फटका खेळण्याचा, परंतु अचूक टप्प्यावरती बॉल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं यॉर्कर बॉल, आणि त्याच धाटणीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. येथे पुन्हा एकदा मोठा फटका आला नाहीये. प्रथमेश हा देखील खूप चांगला गोलंदाज आणि तितकीच चांगली गोलंदाजी या देखील स्पर्धेमध्ये करतोय. याच्या माध्यमातून देखील पहिले 2 बॉल त्यावरती कोणताही मोठा फटका खर्च झाला नाहीये. पुल करण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र बॉल डिक्लेअर बॉक्स मध्ये पाहायला मिळतोय. सिंगल, 1 रन मिळेल. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावेल. 11 रन वरती 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नरेश पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रथमेश बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु येथे पुन्हा एकदा नरेशच्या बॅटमधून रन येताना पाहायला मिळत नाहीये. प्रयत्न तर करतोय, परंतु कुठे ना कुठे थोड्याशा चुका मैदानावरती होत आहेत. त्या चुका सांभाळून पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल नरेशला. तर आता सिंगल आले. सिंगलच्या स्वरूपात धावसंख्या स्कोर कार्ड वरती 12 वर पोहोचले. 12 वरती 1. गॅलेक्सी 11 जयगड हा संघ तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. रन येत नाही आहेत, तर थोडासा प्रश्न पडलाय टीम गॅलेक्सी 11 जयगडला, परंतु येथून अरफान देखील ही कामगिरी करू शकतो आपल्या टीमसाठी. आणि आता मात्र बॉलला उडवलं आणि बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अरफानने आता सुरुवात केली रन बनवायला. येतोय षटकार. 6 रन. चांगला फटका. येथे मात्र नक्कीच ताकद दाखवली आणि ताकदीच्या जोरावरती बॉलला पाठवलं काऊक कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. पहा, शॉर्ट बॉल होता, पाहिलं, खेचलं आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 रन प्राप्त केलेत. चांगला फटका. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. इथून मोठा फटका तर आलाय, परंतु अजून काही मोठे फटके आले, मोठं टार्गेट निर्माण होईल. यावेळेला मात्र हा बॉल डिक्लेअर बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येथे मात्र रन मिळेल. 1 रन आले आणि षटक संपुष्टात येते. 3 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहिली गेली तर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती आतापर्यंत 19 धावा. आणि ही चमचमती TVS ज्युपिटर आपल्याला पाहायला मिळते, जे की मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला पाहायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो खेळाडू उत्तम खेळ करेल त्याला ही चमचमती पांढऱ्या शुभ्र रंगाची TVS ज्युपिटर दिली जाईल. हे पारितोषिक आहे. भव्य दिव्य स्पर्धा, तितकं भव्य दिव्य पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला पाहायला मिळेल. 4थं षटक मॅजिक ओव्हर. या षटकामध्ये फार मजा येते. पंचांचा इशारा येतो, येस इट इज अ मॅजिक ओव्हर. आता या मॅजिक ओव्हरला सुरुवात होईल. आणि या षटकामध्ये पहा, फलंदाजांनी कष्ट केले, रन बनवले, त्यांच्या माध्यमातून रन आले तर 5 रनचा बोनस. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज चांगली कामगिरी करत असेल तर त्याला नक्कीच येथे प्रतिसाद दिला जातो. 5 रन मायनस. गिरीजी कोचरेकर सर यांचा देखील मोलाचा वाटा या संपूर्ण स्पर्धेसाठी. या मॅचच्या दिशेने मॅजिक ओव्हर. आणि या मॅजिक ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी अमन कदमला आमंत्रित केले. नरेश यावेळेला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु तेथे पुन्हा एकदा फटका व्यवस्थित आला नाहीये. नो बॉलचा इशारा. पहिला बॉल चूक झाली आहे. येथे मात्र नो बॉल फेकलाय. येणारा बॉल हा फ्री हिटचा बॉल असेल आणि या फ्री हिटच्या बॉलवरती स्ट्रायकिंग एंडला अरफानला आपण पाहाल. फ्री हिट बॉल, फुल टॉस, परंतु येथे मात्र नक्कीच थोडासा मिस झालाय. फुल टॉस बॉल होता, परंतु तेथे अरफानच्या बॅटमधून मोठा फटका आला नाहीये. नरेश आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती चूक तर झाली, परंतु तेथे नक्कीच कमबॅक केलं. आणि ही चमचमती सायकल आपल्याला पाहायला मिळाली स्क्रीनवरती. पुन्हा एकदा नरेश प्रयत्न तर करतोय, परंतु त्याच्या बॅटमधून रन येत नाहीये यावेळेला मात्र. आणि आपण पाहिलं गेलं तर ही चमचमती बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच खेळाडूंसाठी पारितोषिक आहेत. खेळाडूंचा गौरव करण्यासाठी ही पारितोषिक या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयकॉन ऑफ द टुर्नामेंट या खेळाडूला ही चमचमती सायकल आपल्याला पाहायला मिळेल. याच दरम्यान फुल टॉस बॉल आणि येथे चेंडू कुठे चाललाय. आता मात्र हा डिक्लेअर बॉक्स मध्ये चाललाय. थोडासा निराश आहे या फटक्यावरती अरफान, कारण त्याला ठाऊक आहे फुल टॉस बॉल होता. या चेंडूला खूप दिशेला टोलवण्याचा नक्कीच आपल्याला संधी असते, परंतु याच दरम्यान थोडासा फटका इथे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला, जिथे की 1 रन मिळाले. आणि
1 रनने धावसंख्या आपण पाहिली गेली तर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती 24. तर इथे रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. तर पाहूया डिसिजन पेंडिंग असेल. आमचे थर्ड अंपायर इथे चेक करतील की हा हाईटचा नो आहे की नाही. यासाठी नक्कीच बॅटिंग करणारी टीम यांच्याकडून रिव्ह्यू घेतला गेलाय. नक्की आपण पाहिलं गेलं तरी या इनिंगमध्ये सुरुवातीला रन येत नव्हते. पहिल्या षटकामध्ये देखील रन आले नाही, परंतु त्यानंतर अरफानची बॅट आता थोडीशी बोलू लागले. हीच तर गरज आहे टीमसाठी. अरफानने जर इथून चांगली इनिंग पेश केली तर आपल्या टीमची धावसंख्या मोठी होईल आणि इथून चांगले रन बनले तर नक्कीच गोलंदाजांना देखील थोडंसं सहकार्य होईल. डिसिजन पेंडिंग. येथे नो बॉल चेक केला जातोय आमचे थर्ड अंपायर यांच्या माध्यमातून. नक्कीच आणि तितकंच चांगलं टेलिकास्ट येथे tenniscricket.in माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते tenniscricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. नक्कीच खूप चांगलं कॅमेरा वर्क सर्व कॅमेरामन येथे करत असताना इथे चेक केला जातोय. येस, इट इज अ नो बॉल येथे घोषित केले गेले थर्ड अंपायरच्या माध्यमातून. हा नो बॉल आहे. खूप जास्त उंची होती आणि नक्कीच त्याचमुळे पंच येथे दंडित करतायत गोलंदाजाला. हो, हा नो बॉल आहे म्हणजे येणारा बॉल हा फ्री हिटचा पाहायला मिळतोय. नो +1 आणि मुख्य व्यासपीठावर आमचे मान्यवर येथे उपस्थित आहेत. यांचं देखील खूप खूप स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. नो बॉल आलाय. येणारा बॉल फ्री हिटचा बॉल. मॅजिक ओव्हर. या मॅजिक ओव्हरमध्ये थोड्याशा चुका पाहायला मिळत आहेत अमन कदम यांच्याकडून. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधील. येणारा बॉल फ्री हिटचा बॉल. स्ट्रायकिंग एंड वरती आता अरफान नाकवा आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटचा वापर करेल का यावेळेला? मात्र हा बॉल वाईड बॉल. फ्री हिट कायम असेल आणि त्यामध्ये अजून एक रन देखील ऍड केली जाईल. TWJ गुहागर हा संघ नक्कीच आपण पाहिलं गेलं थोड्याशा चुका करतोय अमन कदम. सुमित हळदणकर आपण पाहिलं आपल्या स्क्रीनवरती गॅलेक्सी 11 जयगड या टीम कडून खेळतोय. तर आता मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल आल्यानंतर फ्री हिट कायम असेल. अरफान स्ट्रायकिंग एंड वरती जाग्यावरून. येथे मात्र कव्हरच्या दिशेला फटका तर सजवायचा होता, परंतु येथे मात्र फटका थोडासा फसलाय आणि फ्री हिटचा वापर येथे मात्र केला गेला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. कमबॅक तर केले. वाईट बॉल फेकले, नो बॉल फेकले, परंतु मोठा फटका दिला नाहीये. पुन्हा एकदा बॉलर. यावेळेला मात्र सरळ बॅटने समोरच्या दिशेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे आणि येथे रनआउटचा चान्स आणि पंचांनी तर नॉट आउटचा इशारा दिलाय. तर पाहूया येथे काय घडेल मैदानावरती. रनआउट साठी फिल्डिंग करणारी टीम रिव्ह्यू घेतलाय. आता थोडीशी रन बनायला सुरुवात तर झाली, परंतु याच दरम्यान कॉलिंगमध्ये थोडीशी गडबड झाली होती. तिथे चेक केलं जाईल की रनआउट आहे की नाही. आमचे तिसरे पंच येथे चेक करतील. परंतु आपण पाहिलं गेलं तर सुरुवातीला जर रन आले नव्हते, थोडासा दबाव फलंदाजांवरती होता. याच दरम्यान अरफान नाकवा याची बॅट तर बोलू लागले. ही बॅट अशीच बोलणं गरजेचं आहे. हे देखील षटक. या षटकामध्ये अजून रन आले तर नक्कीच येथे मोठी धावसंख्या उभारू शकतात अरफान नाकवा. दुसऱ्या बाजूला नरेशचा पण विचार केला गेला तर नक्कीच सुरुवातीपासून थोडासा कुठे ना कुठे विकेटवरती झगडताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून फार काही रन आले नाही आहेत. क्षमता तर आहे, परंतु आज त्याच्या बॅटमधून थोडेसे कमी रन नक्कीच आपल्या टीमसाठी पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला सुमित आला, परंतु त्याने आपली विकेट गमावली. 3 रन त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले जरूर, परंतु त्यानंतर या 2 बॅटरकडे जबाबदारी आहे. येथे चेक केला जातोय. हो, रनआउट आहे येथे. तेथे फिल्डरच्या हातामध्ये बॉल आला आणि त्यानंतर हातावरला लागून थेट यष्टनवरती आदळला आणि त्यामुळे ते फलंदाज पाहिलं गेलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. येस, इट इज आउट.
इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय अरफान नाकवा, जो की या मॅच मध्ये रन बनवत होता. चूक झाली कॉलिंग मध्ये, बॉन्डिंग मध्ये चूक, आणि त्याचमुळे आता एक महत्त्वपूर्ण विकेट गमवावी लागली आहे गॅलेक्सी 11 जयगड या संघाला. अरफान नाकवा पहा 12 चेंडूंवरती 14 धावांची खेळी त्याने सजवली आपल्या टीमसाठी, परंतु येथून पाहिलं गेलं तर ही विकेट फार महत्त्वाची ठरेल. येणारा फलंदाज कसा खेळ करेल हे पाहणं फार महत्त्वाचं आहे, कारण येथून थोडेसे कमी रन आपल्याला पाहायला मिळत आहेत गॅलेक्सी 11 जयगड या संघामध्ये. मागच्या रिव्ह्यूचा ॲक्शन रिप्ले पहा, खूप चांगलं टेलिकास्ट पहा, काय कॅमेरा वर्क आहे, अगदी अचूक क्षण चित्रे टिपली गेलेत आणि येथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर प्रथमेश बॅटिंग करण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जरूर असेल, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल नरेश गोवलकर. स्ट्रायकिंग एंडवरती 9 चेंडू फेस केलेत, त्याने 3 रन आपल्या खात्यामध्ये जमा तर केल्यात. थोडासा शांत आज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय, परंतु इथून शांत राहून चालणार नाहीये नरेशच्या बॅटमधून. येथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका आला नाहीये. प्रयत्न तर करतोय, हवेत चेंडू उडवायचे, मोठे फटके चौकार षटकार लगवायचे, परंतु याच दरम्यान संपर्क व्यवस्थित होत नाहीये. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, नक्कीच यांची प्रतिमा आपल्या समोर. यावेळेला खूप चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह, फिल्डर आहे डीप मध्ये तैनात, पकडेल, थ्रो करेल, तोपर्यंत सिंगल मिळते. प्रथमेश सोनार चांगला फलंदाज, त्याच्या बॅटमधून एक सिंगल. येथे 4थं षटक संपुष्टात आले, रन आल्या नाहीयेत. एक षटक जरूर शिल्लक असेल पहिल्या इनिंगच्या खेळाचं, परंतु पाहिलं गेलं तर आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्डवरती येथे मायनस केली जाईल. 4थं षटक होतं, त्यामध्ये फक्त आणि फक्त 8 रन बनलेत. जर 16 रन बनले असते तर 5 धावा अधिक केल्या असत्या, परंतु आता मायनस कराव्या लागणार आहेत. तर 5 मायनस केल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 23 वर 2 गडी बाद गॅलेक्सी 11 जाकादेवी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी शांत बॅटिंग इथे मात्र नक्कीच पाहायला मिळते, परंतु एक षटक अजूनही शिल्लक आहे. या षटकामध्ये तुम्ही जर मोठमोठे फटके सजवलेत, प्रथमेश सोनार पहा, त्याच्याकडे क्षमता आहे आणि त्याच्या बॅटमधून जर रन आले तर नक्कीच मोठं टार्गेट पाहायला मिळेल. या चमचमत्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आकर्षक चषक या स्पर्धेसाठी. अखेरचं षटक, पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, परंतु हा खूपच बाहेर चेंडू. पंच इशारा करतायत, यस इट इज अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन ऍड होईल, 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावेल 24 धावांवरती. यावेळेला मात्र फटका तर सजवला, परंतु बॉल चाललाय डिक्लेअर बॉक्सच्या दिशेने. पुन्हा एकदा 1 धाव येथे प्राप्त होते. मोठा फटका पहा, फारच कमी प्रमाणात या मॅच मध्ये मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले, कारण गोलंदाजी तितकी ताकदीची आहे. TWJ गुहागर हा संघ नक्कीच तगडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तितकीच तगडी गोलंदाजी या मैदानावरती केले आणि त्याचमुळे समोरच्या फलंदाजांना कुठे ना कुठे थांबवून ठेवलं. यावेळेला पुन्हा एकदा पहा, फटका तर सजवण्याचा प्रयत्न करतोय प्रथमेश सोनार, परंतु तेथे फटके डिक्लेअर बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वेग चांगला आहे आणि त्या वेगाच्या विरुद्ध समोर बाउंड्री लाईनच्या दिशेने फटके येत नाहीयेत. पुन्हा एकदा डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रन, 26 धावांवरती येथे गॅलेक्सी 11 जयगड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नील नाईट 511 गुहागर आणि त्यांच्या विरुद्ध आहे सूरज 11 तलवडे. दोन्ही टीमचे कॅप्टन येथे सेकंड इनिंगच्या आधी टॉससाठी यायचंय. याच दरम्यान येथे लेग बिफोर विकेटचा शिकार ठरलाय प्रथमेश सोनार LBW आणि तो मात्र आता डगआउटमध्ये परतेल. खूप चांगली गोलंदाजी पहा, काय जकडून ठेवलं फलंदाजांना. गॅलेक्सी 11 जाकादेवीचे फलंदाज नक्कीच कुठे ना कुठे प्रयत्न करत होते रन बनवायचे, परंतु याच दरम्यान जिथे अरफान चांगली बॅटिंग करत होता तो रनआउटचा शिकार ठरला. त्यानंतर प्रथमेश सोनार याच्या देखील बॅटमधून कोणताही मोठा फटका आला नाही. 4 चेंडू फेस केले, 3 रन त्याच्या खात्यामध्ये. सौरभला मिळाली विकेट. चांगली गोलंदाजी पहा, खूप चांगला निर्णय मेन पंचांच्या माध्यमातून येथे मात्र अपील केली लेग बिफोर विकेटची. अगदी 3 यष्ट्यांच्या
मध्ये सापडला आणि त्यानंतर येथे पंचांच्या माध्यमातून आउटचा इशारा. टीव्हीएस ज्युपिटर जे की मॅन ऑफ दी सिरीज साठी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये जो खेळाडू अप्रतिम खेळ करेल, सर्वात उत्कृष्ट खेळ करेल, त्या खेळाडूला येथे ही चमचमती पांढऱ्या शुभ्र रंगाची टीव्हीएस ज्युपिटर दिली जाईल. अहमद नाकवा नवीन बॅटर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न अहमदच्या माध्यमातून तर झाला, परंतु या देखील खेळाडूच्या माध्यमातून मोठा फटका आला नाही आहे. पहिल्या इनिंगच्या खेळाचं अखेरचं षटक आहे आणि या अखेरच्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर कोणताही मोठा फटका जरूर आला नाही आहे आणि टीमची धावसंख्या देखील थोडीशी कमी पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील, 2 मोठे फटके शोधत असतील. अहमद नाकवा या वेळेला बॅटची एज आणि येथे विकेट किपरकडे चेंडू पोहोचलाय. अजून एक विकेट, अजून एक धक्का बसतोय. धक्का क्रमांक 4. येथे मात्र अहमद नाकवा शून्याचा चष्मा घालून डगआउट मध्ये परतत आहे. विकेट येते, धक्का तर बसलाय, परंतु येथून कमबॅक करावं लागेल. याच दरम्यान नेक्स्ट मॅच नील नाईट 5-11 गुहागर आणि त्यांच्या विरुद्ध आहे सूरज 11 तळवडे. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचे. सर्व प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. याच प्रेक्षकांमुळे ही संपूर्ण स्पर्धा एका मोठ्या वेगळ्या उंचीपर्यंत जाऊन पोहोचते. यावेळेला मात्र फटका तर सजवायचा होता समोरच्या दिशेला, परंतु संपर्क होत नाहीये. एक रन ते कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान. एकच रन मिळते या अखेरच्या बॉलवरती. या 1 रनने धावसंख्या आपण पाहिली गेली तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये बनवण्यात आली आहे 27 धावा आणि 28 धावांचं टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टन येथे उपस्थित राहायचे. चल येथे मात्र पाहिलं गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ आपल्या समोर सुमित हळदणकर लेग बिफोर विकेटचा शिकार ठरला. 3 चेंडू 3 रन त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. नरेश या विकेटमध्ये थोडासा झगडताना नॉट आउट राहिला, परंतु 10 चेंडू फेस केले, 4 रन त्याच्या खात्यामध्ये. अरफान नाकवा जेथे रनआउट झाला तेथे मात्र नक्कीच त्यानंतर कमी रन आले. 12 चेंडू 14 धावांची खेळी त्याची पाहायला मिळाली. प्रथमेश सोनार आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्या माध्यमातून 4 चेंडू फेस केले, 3 रन त्याच्या खात्यामध्ये. अहमद नाकवा येथे मात्र नक्कीच शून्याचा चष्मा घालून परतला. त्यानंतर अनिकेत हळदणकर आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्या खात्यामध्ये 1 रन. फारच कमी रन आले आहेत पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये. तब्बल फक्त आणि फक्त 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. गोलंदाजांनी कमाल केली. गोलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर सौरभ पवार 2 षटक हाताळली, रन फक्त खर्च केल्या 6, 2 विकेट त्यांनी मिळवल्या. खूप चांगली गोलंदाजी सौरभ पवारची आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आकाश सकपाळ 1 ओव्हर त्यामध्ये 5 रन, 1 विकेट त्यांनी मिळवली. प्रथमेश यांनी 1 षटक हाताळलं, 11 रन त्यामध्ये खर्च झाल्या, विकेट यांना मिळाली नाही. आणि अमन कदम याच्या षटकामध्ये 8 रन खर्च झाल्या. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये 27 रन आले आहेत. 27 वर 4 अशी परिस्थिती असताना पहिली इनिंग संपली आणि 28 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. येथे मात्र यॉर्कर स्पोर्ट्स यांकडून आपल्याला पाहायला मिळते बॅट, आणि दुसरी आपण पाहिलं गेलं तर फैज स्पोर्ट्स, या 2 स्पोर्ट्स कडून या प्राइज साठी बॅट ठेवण्यात आले. आणि या 2 बॅट बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी या 2 बॅट्स आपल्या स्क्रीनवरती आपण पाहिलात. तर सेकंड इनिंगचा खेळ येथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंज होईल आणि आपण पाहिलं गेलं तर प्रशांत आदवडे सर आपल्यासोबत जोडले जातील, ज्यांचा आवाज संपूर्ण भारतभर अगदी 12 राज्यांपर्यंत जाऊन पोहोचला असे प्रशांत आदवडे सर आपण पाहाल. आणि नक्कीच अगदी पाहिलं गेलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारत बांगलादेश सामन्यामध्ये देखील यांनी समालोचन केलं असे प्रशांत आदवडे सर आपल्यासोबत जोडले जातील. ओव्हर टू प्रशांत सर. या पुढच्या सामन्याची नाणेफेक आपण पाहत आहात. ट्रिपल एस अशी मागणी केली आणि येथे
नाणेफेक जिंकले तळवडे संघाने. सर नाणेफेक जिंकल्यात, आपला काय निर्णय असेल? प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू, तसेच समोरच्या संघाला कमीत कमी प्रयत्न करू. थँक्यू सर, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट असेल. दुसऱ्या बाजूला आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे, तर किती रनचं टार्गेट समोरच्या टीमपर्यंत तुम्ही बनवाल? 5 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त 60+ धावा करायचे प्रयत्न आम्ही करू. थँक्यू सर, ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी आपण नक्की जोडले जाऊ. तत्पूर्वी सेकंड इनिंगचा खेळ आपल्यासोबत जोडले जात आहेत प्रशांतजी आदवडे सर. मनापासून धन्यवाद कल्पेश. बी किंग चॅम्पियन ट्रॉफी 2024 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. थोडंसं ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटला गेलाय, चेंडू खेळून काढलाय, थर्ड मॅनमध्ये स्टेअर केला होता फलंदाज प्रथमेशनं. TWC गॉगर संघासमोर फार मोठं आव्हान नाही आहे, परंतु बघूया गॅलेक्सी 11चा संघ कशा पद्धतीनं यावेळेला या धावसंख्येला रोखण्यासाठी प्रयत्न करतो. गणितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात पक्के राहा. धावसंख्या छोटी असेल तरी चालेल, प्रयत्न कमी करून देऊ नका. कधी कधी छोटी धावसंख्या देखील मोठी बनते. समालोचन कक्ष आपल्या स्क्रीनवरती tenniscricket.in माध्यमातून या ठिकाणी दाखवलं जातोय. 19,15,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर tenniscricket.in वरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अहमद नाकवा. आकुटाबादा चेंडू अत्यंत सुरेख चेंडू होता, बॅकपुढे जाऊन ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी कडा घेऊन चेंडू जाईल थर्ड मॅनमध्ये. 1 धाव मिळेल प्रथमेशना. प्रथमेश एकूण आपण बघितलं धावसंख्या आता 2 वरती पोहोचते. प्रथमेश व्यक्तिगत 2 या धावसंख्येवरती खेळतोय. आव्हान असेल या मॅचमध्ये जिंकण्याकरता 28 धावांचं. आज अपेक्षा फार मोठ्या होत्या, विशेष करून गॅलेक्सी 11 संघाकडनं, परंतु त्या अपेक्षा त्या तितक्याच्या सार्थ ठरवता आले नाही आहेत, फोल ठरले आहेत. बॅटिंग करत असताना विशेष करून बॅटरनी तितकी चांगली कामगिरी केलेली नाही आहे. गोलंदाजांवरती जबाबदारी वाढली. राईट ओव्हर द विकेट. यावेळेला आज ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा पॉईंट चेंडू करून खेळलाय आणि पुन्हा एकदा डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाईल. घोषित स्वरूपाची 1 धाव डबल कर धाव आहे. 3 प्रथमेश संघाचा नायक मैदानावरती आहे. TWC गॉगरबद्दल सांगायचं झालं तर व्यावसायिक स्पर्धा संपूर्ण देशामधील आपण बघितल्या, त्यांनी खेळल्या. महाराष्ट्रामधल्या ज्या व्यावसायिक स्पर्धा खेळल्यात आणि पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये असं घडलं आहे की खेळाडूंना, टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना आपल्या कंपनीमध्ये काम दिलं गेलेलं आहे. म्हणजे यापूर्वी या चेंडूनंतर मी पुन्हा एकदा त्या दिशेने जाईन. फटका चांगला, अप्रतिम सुंदररित्या खेळलाय. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते, ते प्रथमेशला चांगलं माहिती आहे आणि सुरेख फटका खेळलाय. बोलरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार. प्रथमेशच्या बॅटमधनं आपल्या इनिंगमधला पहिला षटकार. ओव्हर पिच चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय. प्रकारची धाबा नाव आपण पाहू शकता. ॲक्शन रिप्ले फ्रंट फुटवरती अप्रतिम फटका, अत्यंत सुंदर टायमिंग प्रथमेशचं. प्रथमेश संघाचा नायक आहे, संघाचा नेता आहे, संघाचा कर्णधार. मैदानावरती दमदार बॅटिंग करत असताना नेक्स्ट टाइमच्या दिशेने जाणारा चेंडू पंच आमच्या बाजूला वळत आहेत. हात करते समांतर, धाबा येतात अवांतर. तर TWC या कंपनीमध्ये टेनिस क्रिकेटमधले खेळाडू हे सध्या काम करतात आणि क्रिकेट खेळतात. हे पहिल्यांदा घडलं आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी म्हटलं की या क्रिकेटपटूंना कुठेतरी संधी मिळायला पाहिजे. जे लेदर क्रिकेटच्या माध्यमातून घडतं, जे कबड्डीच्या माध्यमातून आपण बघतो की कबड्डीचे खेळाडू जर चमकदार कामगिरी करत असतील तर एखाद्या बँकेमध्ये कामाला जातात, एखाद्या रेल्वेसारख्या ठिकाणी त्यांना काम मिळतं. परंतु दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेटपटू त्यांचंही मोठं स्वप्न असतं की एक चांगली कामगिरी करायची, परंतु एक चांगला आधार त्यांच्यासाठी असणं गरजेचं असतं आणि ते काम TWCने पहिल्यांदा केलेलं आहे. कुठं चेंडू ऑन साईडला खेळला. इथे मात्र लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळेल. 28 धावांचा पाठलाग करत असताना TWC गॉगर संघ. नीड नाईट फैज 11 गॉगर आणि सूरज 11 तळवडे दोन्ही संघांना विनंती, आपण पुढच्या मॅचसाठी सज्ज राहायचं आहे. धावफलका धाबा एकूण 11. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. सुरुवात तर अप्रतिम केली TWC गॉगर संघाने. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनेक दिग्गज मान्यवर देखील पाहतोय. सुंदर असं आयोजन. रबर बॉलच्या स्पर्धेचा 3ऱ्या पर्वाचा खेळ अर्थात दुसऱ्या दिवसाचा खेळ मैदानावरती पाहतोय. पहिला दिवस YCC पॉवर्स कोल्हापूर संघानं गाजवला आणि संदीप मकमाना, नितीन माटुंगेसारखे व्यावसायिक खेळाडू, त्याचबरोबर विकीसारखा खेळाडू याने अप्रतिम कामगिरी केली. आजच्या दिवसाची सुरुवात TWC संघाची खूप चांगली झालेली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. सागर. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू, संधी मिळाली त्या संधीचा सोनं करत चेंडू खेळून काढलाय पॉईंटच्या दिशेनं. चेंडू दन 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 करत सीमारेषा पार जातोय. 4 धावांकरता चौकार. प्रथमेशच्या बॅटमधनं अप्रतिम चौकार.
टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा कशा प्रकारे चेंडू खेळला प्रथमेशनं. टेनिस क्रिकेट डॉट इनवरती आखूड टप्प्याचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेरवरती होता, त्यावरती आक्रमण केलं आहे. त्यानंतर लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू आता धावपल करती धाबा एकूण आहे दुसऱ्या षटकामध्ये. हे प्रेक्षक आहेत. त्याचबरोबर इथे मी रिझवानला पाहतो. रिझवान ज्याच्यावरती कॅमेरा आता आहे बाबू, आणि यानंतर कॅमेरा त्याच्यावरती राहील. खरं तर एक महत्त्वाची गोष्ट आहे, या रिझवाननं म्हणजे मागच्या वर्षी आपण बघितलं तर फक्त 7 खेळाडू घेऊन तो मैदानात उतरला होता सेमीफायनलला रिझवान, आणि सेमीफायनलमध्ये प्रोफेशनल संघाला पराभूत करण्याचं काम केलं होतं. तो बाबू यावेळेला आपल्या स्क्रीनवरती आहे. फक्त 7 खेळाडू. पटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला झेल. प्रथमेशचा संपला खेळ. हा सुरेख चेंडू होता सागरचा. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला या ठिकाणी मिळवून देतो आहे. TW घागर संघाला पहिला धक्का. धावसंख्या 17, त्यामध्ये प्रथमेशचं योगदान 8 चेंडूमध्ये 14. आपल्या स्क्रीनवरती ग्राफिक पहा. स्ट्राईक रेट 175, एक षटकार, एक खणखणी चौकार, आणि प्रथमेशने झेल पकडला. प्रथमेशचा झेल पकडलेला आहे. क्षेत्ररक्षक प्रथमेश आहे, बॅटर प्रथमेश, गोलंदाज सागर. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं तर उसळी घेतोय आणि लॉंग टेनिसला खेळायचं होतं. प्रथमेश थोडासा निराश असेल, मॅच संपवायची होती लवकर, परंतु तसं घडलं नाही आहे. सागरनं एक चांगला चेंडू टाकला. ड्रीम बॉलची आवश्यकता आहे. सागर कांबळेला आपण पाहू शकता. गौरव या ठिकाणी आहे, आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, कारण जेव्हा आपण जिंकतो ना तेव्हा तो आनंद जो आहे तो आगळा वेगळा असतो, आणि तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सागर कांबळे SP अर्थात एक व्यावसायिक संघ, त्या संघामध्ये देखील खेळलेला आहे. लेदर बॉलचा अनुभव त्याच्याकडे. गोलंदाजी मार्कवरती सागरला आपण पाहतोय. आखोटापाचा चेंडू यावेळेला खेळला खरं तर फाईन लेगच्या दिशेनं, परंतु समाधान मिळणार नाही बॅटरला. हा खेळाडू आहे ज्याने स्लीपरवरती सुरुवात केली. मग अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, इतक्या चपळाने क्षेत्ररक्षण करणारा हा खेळाडू आहे. मैदानावरती कुंदनला आपण पाहतोय. कुंदन रोहिलकर, गिरीश कोचरेकर आपल्या स्क्रीनवरती व्यावसायिक खेळाडू. त्याचबरोबर नील दुबे यांच्यासोबत चर्चा करत असताना टेनिस क्रिकेट डॉट इनचे मास्टर कॅमेरामॅन यावेळेला नील दुबे आपल्या स्क्रीनवरती गिरीश कोचरेकर यांच्या सभेत एक संवाद साधतात. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू आहे, परंतु उसळी घेणारा चेंडू होता. एका बाजूला कुंदन रोहिलकर, आणि टेनिस बॉलची रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी जे होते कुंदन रोहिलकर खेळलाय. म्हणजे TWचे किंवा ग्वागर संघाचे बाकी खेळाडू जेव्हा अपयशी ठरले रत्नागिरी संघाचे, त्यावेळेला कुंदन रोहिलकरनं मोठे फटके खेळले होते. टेनिस क्रिकेटची जी स्पर्धा आपण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती पाहतो. यावेळेला ऑन साईडला खेळलेला फटका. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा आतमध्ये येणारा चेंडू. खराब क्षेत्ररक्षण झालं आहे. एक तर तुमच्याकडे बँक बॉलच नाही आहे, आणि अशा वेळेला खराब क्षेत्ररक्षण करताय, आणि त्यामुळे निश्चितच गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढणार नाही आहे. कुंदन रोहिलकर एक महत्त्वपूर्ण खेळ. TWचे ग्वागर धावपल का धाबा 18, दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. सोनम चव्हाण, त्यानंतर गिरीश कोचरेकर आणि नील दुबे आपण यावेळेला अगदी थोड्याच वेळात त्यांच्यावरती कॅमेरा निश्चित असणार आहे. धावपलकावरती एकूण धाबा आहेत 19. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती. षटक क्रमांक 2, आणि कुंदन रोहिलकर 2 वरती खेळतोय. आकाश सकपाळ त्याच्यावरती देखील नजर असेल. आणि आता पहा यावेळेला आपल्या स्क्रीनवरती निश्चितच नील दुबे मास्टर कॅमेरामॅन आहेत. अचूकतेचं माहेरघर गिरीश कोचरेकर, आणि त्याचबरोबर SSS सोनम चव्हाण. आयकॉन खेळाडू या ठिकाणी उद्यापासून आपल्याला बघायला मिळतील, आणि मग ते चमकदार कामगिरी केलं तर त्यांना या सायकलवरती स्वार होण्याची संधी मिळेल. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती ही सायकल त्याला मिळणार आहे. त्याचबरोबर त्याच्या बाजूला आपण आणखीन एकदा जाणार आहोत जिथे 2 व्हीलर आहे, एक ब्रँडेड गाडी दुचाकी. बॅटची कळ लागली होती. कुंदन रोहिलकर बाहेरही आलेला होता, परंतु झेल सोडलेला आहे. सोपा झेल ST रक्षकांना सोडला आहे. बघा चप्पल झाला होता बॅट्समन, फॉलो केलं गेलं, इथे हलकासा स्पर्श झाला, आणि अगदी सोपा झेल ST रक्षकांना सोडला आहे. 19 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कुंदन रोहिलकर स्ट्रायकरला. सतीश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. आकुटापदा चेंडू त्यावरती आक्रमण केलंय. फटका चांगला आहे, सुंदर टायमिंग. बॅकफुट होती, पुलचा फटका खेळलाय कुंदन रोहिलकरनं. 28 धावांचा पाठलाग होतोय. धापल का धावा 25 शतक पूर्ण झालंय TWचे ग्वागर संघाचं, आणि 2 चेंडूवरती 2 झेल देखील सुटलेले आहेत. कुंदन रोहिलकर आज नशीब खिशात घेऊन मिरवतोय.
आणि आता ऑलरेडी संकट वाढलेली आहेत. पराभवाच्या दिशेनं वाटचाल करणारा संघ आहे गॅलेक्सी 11 आणि हा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला आहे. म्हणजे बँक बॅलन्स कमी आहे आणि खर्च जास्त होतोय. TWJ संघाचा विचार केला तर तो विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. धावफलक धाबा एकूण आपण बघितलं तर आहेत 27 आणि फक्त एका धाब्याची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. उलटा चेंडू पटका चांगला आहे, अप्रतिमरित्या खेळलाय. चेंडू जाईल यावेळेला मिड विकेटला. जेव्हा पर्याय म्हणून कुणी नसतं तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं आणि उभं राहायचं असतं तिथून उठून दिसायचं असतं. कुंदन रोलकरनं मॅच समाप्त केलाय. विनिक स्ट्रोक खेळलेला आहे. सामना TWJ गॉगर संघाने जिंकलाय. अभिनंदन. लगेचच आपण पुढच्या सामन्याच्या दिशेने वळणार आहोत. नील नाईट आणि दुसऱ्या बाजूला सूरज 11 तळवडे या दोन संघादरम्यान आजच्या दिवसभरातला अत्यंत महत्त्वाचा दुपारच्या सत्रातला चौथा सामना आपण बघणार. 12:24 झालेत. या सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी केली TWJ गॉगर संघानं आणि विनिंग स्ट्रोक अर्थात आपण या ठिकाणी पाहिलाय कुंदन रोहिलकरचा. अरफान 14. आज बाकी बॅट्समनने निराशा केली, फारशी आश्वासक कामगिरी केली नाही आहे. एकच बॅट्समन डबल फिगर में कुंदन रोहिलकर 14, प्रथमेशच्या 14 धाबा, या 28 धाबा दोघांनी या ठिकाणी पूर्ण केल्या. सागर अत्यंत महत्त्वाचं षटक होतं. 1 षटक 8 धाबा, 1 गडी बाद केला. तर दुसऱ्या बाजूला सौरभ पवार 2 षटक 6 धाबा, 2 गडी बाद केले. अतिशय तिखट आणि तिथून टिचून मारा केलाय. आकाश सकपाळ 1 षटक 5 धाबा, 1 गडी बाद केलाय. अमन कदमनं 1 षटक 8 धाबा, परंतु सौरभ पवार 2 षटक 6 धाबा, 2 गडी बाद केले. त्यामुळे या सामन्यामध्ये गोलंदाजा बोलबारा राहिले.